छावा भाग 130. आता औरंगच्या फौजा मराठी मुलखाकडे सरकू लागल्या. बेळगाव, सोलापूर, मिरज, अकलूज अशी पुरती उगवती धरून त्यांच्या छावण्या पसरल्या. मातब्बर खानाने तर मोठीच उचल खाऊन किल्लेपट्टागड कब्ज केला. बादशहाचे रहुल्ला, शाब्दी, जुल्फिकार, रणमस्त, नेकनाम असे 20 खान जागोजाग पांगले. खिल्लत मनसबीचे तुकडे हाती नाचवत ते गावोगावच्या सरदारांना चुचकारू लागले. त्यांच्या पडेल खबरा येऊन रोज गडावर थडकू लागल्या. हुकुमाप्रमाणे कवी कुलेश रायगडी आले. ते स्वतःच का याद फरमावलं असावं याचा विचार करून थकले होते. दुपारच्या निवांत वेळी ते राजांना पेश झाले. सालार की बात सुनी, हुक्म होते ही सेवा में पेश आये स्वामी. हंबीररावांच्या आठवणीने कुलेशही गंभीर झाले. त्यासाठीच याद घेतलंय आम्ही तुम्हाला कवीजी. आम्हास वाटतं आपल्याच विचारगुंफेत शिरलेले राजे दोन्ही तळहात एकमेकांवर घासत बराच वेळ नुसतेच फेर घेत राहिले. कुलेश, बऱ्याच वेळाने राजे बोलले. आम्हास वाटतं कुठंतरी बळ कमी पडतंय आमचं. फौजांचं नाही, आशीर्वादाचं. ते ऐकताना कुलेशही विचारात पडले. म्हणाले, हुक्म क्या है स्वामी का? पाठीशी दैवी शक्ती पाहिजे कुलेश. काळ बाका आहे. आम्ही आग्र्यात होतो तसा. धर्मस्थल का तो अच्छा चलाते हैं स्वामी. फिर भी हमें लगता है कुछ कठोर उपासना की जरूरत है. कठोर? कसली? कोणतीही कठोर उपासना करावयास तयार आहोत आम्ही. कुलेश विचारात पडले, रुकले. बोला, कसली कठोर उपासना? जी, देवी की उपासना, शाक्त पंथ की धारणा. लेकिन कुलेश चाच पडले. बोला, काय अडचण? राजे त्यांची कनोजी पगडी निरखत बोलले. स्वामी का अभिषेक हुआ है. यह गढ़ अभिषेक स्थळ है. छोड़ना पड़ेगा. राजे विचारात पडले. मग म्हणाले, ठीक आहे, सोडू रायगड. गांगोली आहे, संगमेश्वर आहे, तिकडे जाऊ. पण कठोर म्हणालात ती उपासना कसली? स्वामी, इस उपासना से रणचंडी को प्रसन्न किया जाता है. उसके लिए बलि देना, उपोषण, पूजा आदि विधि रहते हैं. और आणि काय? बोला कुलेश. आम्ही काहीही करण्यास राजी आहोत. जो अन्य देव देवता का लेते हैं वैसा जल का नहीं, सोमरस का तीर्थ लेना पड़ता है इस उपासना में. राजा साहब यह करेंगे तो गहजब होगा. इसलिए कुलेश, तुम्ही म्हणता ती उपासना आम्ही करू. तुम्हाला माहीत नाही, पण दिलेरच्या गोटात गेल्यापासून आमचा कबिला मागे अडकून पडल्यापासून आम्ही घेतो कधी मद्य. त्यानं गहजब माजायचं कारण नाही. तुम्ही तयारीला लागा चंडी उपासनेच्या. उद्याच गड उतरून गांगोलीला जाऊ. जी, इस उपासना के उपचार श्रृंगारपुर के शिवयोगी जानते हैं. शृंगारपूर. राजांच्या कपाळी आठी धरली. तरीही ते म्हणाले, बोलावून घ्या त्यांना. मनी आलं आहे तर करून टाका उपासनेचं. कुलेश पुढच्या तयारीसाठी निघून गेले. राजांच्या उघड्या पुखर डोळ्यांसमोर हाती शस्त्र पेललेली रणचंडीची मूर्ती फिरत राहिली. हरजे राजे कर्नाटकात घुसलेल्या मोगली फौजांचा चांगला समाचार घेत होते. त्यांच्या आज्ञेने संताजी 20,000 फौजबळाने कांजीवरमला उतरले. मद्रास जवळ आलेल्या मोगली फौजांची हरजींच्या सरदारांशी जागोजाग गाठ पडत होती. वांदिवाशला तर मोठी लढाई जुंपली होती. दुसऱ्यांदा दोन्ही सैन्यांची. भागानगरहून निघालेल्या आझमने बेळगावचा भुईकोट विजापुराकडून कब्ज केला. जंग केले होते तो राखण्यासाठी हंबीररावांनी. औरंगची चाल साफ प्रकट झाली. स्वतः विजापूर गोवळकोंड्यात फिरत राहून आपल्या मातब्बर फौजा त्याने कर्नाटकात उतरविल्या.
मराठी मुलखात आझम पेरून फोडाफोडीसाठी विसावर खान फेकले. गांगोलीला जायला कुलेशांसह राजे गड उतरले. राया अंताला वाटले होते नेहमीसारखे आपणाला बरोबर घेतले जाईल, पण त्यांना मागेच राहण्याची आज्ञा करून खासगी सेवेसाठी खिदमतगार पुरुषा घेण्यात आला. त्याच्याबरोबर कुलेशांच्या वाड्यावरचे निवडक 20 सेवकही होते. पाचाड सोडण्यापूर्वी थोरल्या आऊंच्या छत्रीचे दर्शन घेतलेले महाराज पाचाडवाड्याच्या सदरेवर आले. तिथल्या रिवाजी घाटेला नेहमीसारखा आतील टोल न दिसल्यामुळे त्यांनी वाड्याच्या निगराणीच्या हिरोजी इंदुलकरांना विचारले, हिरोजी, घाट रिकामी ठेवली आहे ती? हिरोजी घाटेकडे बघत जाबाचे म्हणाले, जी, तडा गेलाय घाटेच्या घेराला अंग धरून. दिसत नाही तो वरवरनं म्हणून टोल उतरून ठेवलाय. राजे आणि कुलेश ती लोंबकळती रिकामी घाट बघतच राहिले. राजांच्या मनी थोरल्या आऊंच्या कैक आठवणी घणघणून गेल्या. पाचाडच्या मंडळींचा निरोप घेऊन ते कुलेशांसह वेशी बाहेर पडले. गडावर निळोपंत, येसाजी, मोरेश्वर, खंडोजी सर्वांना त्यांनी त्यांच्या त्यांच्या खात्यांच्या सर्व सूचना दिल्या होत्या. आपण कुठे जातो आहोत हे मात्र ते कुणालाच बोलले नाहीत, येसूबाईंना सुद्धा. चांगोजी काटकरामार्फत गांगोलीच्या सुभेदारांना आपण येत असल्याचा स्वार त्यांनी पाठवला होता. कुलेशांनीही तसाच स्वार शृंगारपूरला शिवयोग्यांना पाठवून कळविले होते की निरोप मिळताच शिष्यगणांसह गांगोली जवळ करावी. स्वाराबरोबर दिलेल्या पत्रात कठोर उपासनेचा संकल्प कळविला होता. गांगोली नजर टप्प्यात आले. बाळ शिवाजीराजांच्या जन्माचे येसूबाईंचे प्यारे असे हे गावठाण. राजे येणार ह्या वर्दीने येथील खास वाडा चाकरांनी बयाजीने नेटका लावला होता. कुलेशांच्या आज्ञेप्रमाणे पूर्वीच येऊन पोहोचलेले शिवयोगी शिष्यगणांसह छत्रपतींना सामोरे आले. त्यांनी वाड्याच्या माझघरी दालनात रणचंडीची मूर्ती आणून पूर्वाभिमुख ठेवली होती. तिच्यासमोर यज्ञकुंड सिद्ध केले होते. जागजागी व्याघ्रचर्मे अंथरलेली होती. कारभारी, शिवयोगी, शिष्य, कुलेश यांच्यासह राजे वाड्यात प्रवेशले. सदरेवर अंथरलेल्या खास बैठकीवर विसावले. शिवयोग्यांनी त्यांना चिपळूण, राजापूर, संगमेश्वर, देवरुख अशा भागातून खास बोलावून घेतलेल्या पंथाच्या निवडक तांत्रिकांचा परिचय करून दिला. सूर्य मेघांनी घेरला. हां हूं म्हणत राजे कुलेशांना, शिवयोग्यांना दाद देत होते, पण त्यांच्या मनी फिरत होता औरंग. मध्येच त्यात येसूबाई धाराऊंच्या बाबतचे विचार मिसळत होते. धाराऊचे बोल तर काल ऐकल्यासारखे जसेन तसे कानात घुमू लागले. लहान हायस, जाऊ दे मला होळाकडं. ज्या जागेला कूस उजावली त्या जागेला ध्यायी ठेवण्यासारखं सार्थक नाही जन्माचं. वाड्याच्या कारभाऱ्यांनी शिवयोग्यांच्या सूचनेप्रमाणे उपासनेची सगळी तयारी करून ठेवली होती. पुऱ्या वाड्याला नंग्या तेगींच्या निवडक धारकऱ्यांचे कडे त्याने टाकले होते. शिवयोगी मुहूर्त काढतील त्या शुभयोगावर कठोर उपासनेला सुरुवात होणार होती. मध्येच मलकापुराहून कुलेशांचा कारभारी त्यांना भेटायला गांगोलीला आला. त्याने मलकापूरच्या तुळाजी देसाई विरुद्ध दिवाणी बाकीबद्दल तक्रार आणली होती. देसायाला द्यायचे ताकीदपत्र सिद्ध करून कुलेशांनी कारभाऱ्याला वाटेस लावले. कमी पडले ते आशीर्वादाचं बळ कसल्या रूपात रणचंडी राजांना देणार म्हणून दूर टप्प्यावरून तुळजापूरची जगदंबा गांगोलीकडे डोळे लावून बसली होती. कडक ऊनतापीचे दिवस सुरू झाले. गांगोलीच्या माळावर उष्म्याच्या लहलहत्या झळा उसळू लागल्या. आंबावडाच्या घेरांखाली तान्हेली गुरेढोरे ल्हापत सावली जवळ करू लागली. शिवयोग्यांनी काढलेल्या मुहूर्तावर वाड्यातल्या देवीसमोर पंथाचे शक्तीला आवाहन करणारे अनुष्ठान बसले. ही उपासना कठोर तर होतीच, पण ती एकांती असल्याने वाडा बंदिस्त झाला होता. प्रलयंकर शिवाला शक्तीच्या रूपात या अनुष्ठानाने पाचारण करायचे होते. पंथाच्या तंत्राप्रमाणे शक्तीला बळी द्यायचे होते. मंत्रोच्चारात यज्ञातील अग्नीला हवी आणि समिधा अर्पण करायच्या होत्या.
राजांना आपण राजे आहोत हे परते ठेवून शक्तीचा उपासक म्हणून तिला निकोप मनाने साधवायचे होते. ही उपासना धनदौलत, स्थावर, गडकोट कब्जात आहे ते राखावे की वाढवावे यासाठी नव्हती. होती निर्णायकी युद्धातील अंतिम विजयाच्या प्राप्तीसाठी, फत्तेसाठी. जे जे नागसर्पासारखे सळसळते आहे ते ते विधीपूर्वक देवीला अर्पण करायचे होते. या उपासनेसाठी राजांनी अंगचा राजपेहराव उतरून तबकात ठेवला. अंगी भगवी वस्त्रे धारण केली. डुईचा टोप उतरून केसावळ मुक्त सोडली. दर्पणात आपले ते रूप बघताना त्यांना त्रिमलांसोबत मथुरेहून निघताना अशीच भगवी छाटी घातलेले आपलेच बालरूप याद झाले. केवढा काळ मागे हटला. त्यावेळी औरंगच्या आग्र्याच्या कोठीतून सलामत मुलखात पोहोचण्यासाठी अशी भगवी छाटीच पांघरावी लागली होती आम्हास. आता तोच औरंग, तीच भगवी वस्त्रे. राजे अनुष्ठानाला बसले. शिवयोग्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सर्व विधी संपन्न केले. होय, तीर्थ म्हणून दिले ते मद्यही घेतले. रोज वेगवेगळे विधी वाड्यावर मंत्रोच्चारात पार पाडले जात होते. उपासनेचा काळ संपताच संध्याकाळी कुलेश शिवयोग्यांसह राजे होडक्यात बसून शिवेजवळच्या डोहात पाणफेर घेत होते. या कडक उपासनेमुळे राजे रोजानाच्या असामींपासून तुटल्यासारखे झाले होते. स्वतः कुलेश त्यांना वाड्यावर कुणालाही भेटू देत नव्हते. त्यात त्यांचा कोणताही हेतू नसताना भोवतीच्या कैकांना वाटले राजे कुलेशांच्या आहारी गेले. त्यातच शिवयोग्याबरोबर आलेले शिष्य शृंगारपुरात परतल्यावर राजांच्या उपासनेबद्दल इथे तिथे बोलत होते. धावत्या वाऱ्यावर स्वार होऊन ते गणोजी शिर्क्यांच्या कानावर येत होते. दुर्वांच्या मुळ्यासारख्याच भूमकाच भूमका जिकडे तिकडे पसरल्या. कब्जी कलुषानं राजा मुठीत घेतला. राजलई पेत्यात, कुणाची गाठ भेट पडू देत नाही त्यांची बामण. वळीवाच्या वावटळी उठून गेल्या. वळीवाचे 1-2 पाऊस पडले. अशाच एका पावसानंतर मातीचा मत्त दरवळता गंध पसरला. गांगोलीच्या वाड्यात सदरे लगत बांधलेल्या चोपाळ्यावर बसलेल्या राजांना तो जाणवला. शेजारी सुरुदार खांबाजवळ उभ्या असलेल्या कुलेशांना त्यांनी विचारले, कविराज, किती वळीव पडून गेले असतील या धर्तीवर तिच्या जन्मापासून? माती का तावते? वळीव का कोसळतो तिच्यावर? जीव उमलून टाकणारा गंध कसा सुटतो तिच्यातून? हे आभाळ आणि धरती याशिवाय कुणाला कसे सांगता येईल? ज्या शक्तीची आपण उपासना करतो आहोत ती पावेल? सुटेल कधी जीवनाच्या मातीला सुगंध? कवी होते तरी कुलेश ते राजबोल ऐकतच राहिले. काही जाब न सुचल्याने विषय पालटत म्हणाले, हम सुनते हैं स्वामी, हमारे और आपके बारे में कुछ शक सा पैदा हुआ है लोगों में. रियाया कहती है आपको हमने मुट्ठी में कब्ज किया है. चोपाळ्याचा घेतला झोल राजांनी गपकन थांबवला. डोळे रोखले गेले त्यांचे कुलेशांवर. तुटकसे राजांनी झटकन कुलेशांना विचारले, खुद्द तुम्हास काय वाटतं? आहे तुमची मूठ एवढी समर्थ? क्या बोलते हैं आप स्वामी? तुम्हा आम्हाबद्दल असे म्हणणाऱ्यांची कीव वाटते. एवढ्या थोर मुठीचे आबासाहेब, पण मनाच्या उमाळी सरसे तीही फोडून गेलो आम्ही एका काळ्या क्षणी. एवढा पुरंदर मुठीत पकडणारा दिलेर, पण त्यालाही नाही ठेवता आले मुठीत आम्हाला. यांचा वकूफ तुमच्यात आहे असे म्हणणाऱ्यांना हसावं की रडावं? कुलेश, समुद्र मंथनातून आलेले विष ओठाण आड करणारा शंकर जगाला नीलकंठ म्हणून कधी दिसलाच नाही. त्याच्याही जिंदगीत एक पार्वती असते हे पटत नाही चटकन लोकांस. येसूबाईंच्या आठवणीने महाराज चोपाळ्याचा थांबलेला झोल पुन्हा घेऊ लागले. मृगाने धार धरली. एरवी कुठेही असले तरी पाऊस काळ तोंडावर आला की राजे रायगड जवळ करीत असत. यावर्षी ते अजून घडले नाही. साहजिकच रायगडावर येसूबाई, निळोपंत, येसाजी कंक, खंडोजी चिंतेने राजांची वाट बघू लागले. गांगोलीत सदरेवर याद घेतलेल्या कुलेशांनी जोखीम आणि कर्तव्य म्हणून राजांच्या कानी घातले, बारिश शुरू हुई है, रायगड लौटना चाहिए. स्वामी,
सब लोग राह देखते होंगे. कविराज, माणसं नसली तरी हा पाऊस काळ पाठीशी उभा राहील आमच्या. खिळवून ठेवील तो औरंगच्या फौजा जागच्या जागी. तुम्ही उपासनेसाठी याहून सबल दुसरे ठिकाण शोधा. खरे सांगायचे तर राजांना रायगडी परतावेसेच वाटत नव्हते. घडी घडी वाटत होते त्यांना की असे तो फौजफाटा एक जाग करून थेट औरंगच्या छावणीवर चालून जावे. राजांचा विचार ऐकून कुलेशच चक्रावले. कुठून आपण कठोर उपासनेचे व्रत बोलून गेलो असे त्यांना झाले. पण कशालाच काही इलाज नव्हता. राजांची इच्छा म्हणजे ती राजाज्ञाच होती. कुलेशांनी आपल्या दिमतीची निवडक माणसे संगमेश्वराला पाठवली. त्यांनी संगमेश्वराच्या देसायांचा वाडा योग्य असल्याची खबर आणली. राजाज्ञेने कुलेश आणि शिवयोगी यांनी संगमेश्वराला जाऊन तिथेही पंथाच्या आणखी एका ठिकाणाची स्थापना केली. आता राजांचे मुक्काम भर पावसात गांगोली आणि संगमेश्वर असे पडू लागले. शृंगारपूर व शिरकान भागात शिर्क्यांनी तर आवईच उठवली की कलुषा औरंगजेबाचा हस्तक आहे. राजांच्या जवळ राहून तो बादशहाच्या वतीनं फितुरी करतो आहे. स्वतः कुलेश आता पेचात सापडल्यागत झाले होते. राजे आपणच एकले होत चालले होते. पंथाचे सर्व विधी ते काटेकोर करत होते. तीर्थ म्हणून मद्य घेत होते. त्या सुन्न करणाऱ्या काळात त्यांना पाहिजे ते एकलेपण गवसत होते. अनेक क्षणचित्रे त्यांच्या मिटल्या डोळ्यांसमोरून सरकत जात होती. कुणालाच काय, पण कुलेशांनाही ते आपल्यासमोर फार वेळ थांबू देत नव्हते. बाहेर पावसाने जागोजागच्या नद्या तुडुंब भरून वाहत होत्या. आडवळणी असलेल्या गांगोली संगमेश्वराचा रायगडाशी जसा संबंधच तुटला होता. गडावर महाराणी व पेशवे यांच्या आज्ञेवर कौलावर दफ्तराचे निवाड्याचे काम चालले होते. 2 महिने झाले. गडावरची माणसे हवालदिल झाली. आषाढाचे दिवस आले. राजांच्या फक्त खुशालीचे स्वार गडावर येत होते. गांगोली संगमेश्वरात पंथाची उपासना चालूच होती. शिवयोगी कुलेश राजांना गडी चला परतूया म्हणून विनवून थकले होते. राजे कुणाचे काही ऐकत नव्हते. कुणाशीच बोलत नव्हते. शंभू देहात राहून त्यांचा प्रलयंकर शिवाला शक्तीच्या रूपात साद घालणारा भोसलाई आत्मा खुद्द त्यांनासुद्धा जीवनाचे टोक हाताशी गवसू नये अशा संवादात गुंतला होता. कसला संवाद? पुरंदर, जिथं आम्ही जिंदगीचा पहिला श्वास घेतला. सासवडच्या करहा नदीच्या काठी असलेल्या सोपानदेवांच्या समाधीलगतचा. केवढी फिरली ही पावलं पुरंदरावर आकार घेतल्यापासून. आमच्या जन्मदात्या मासाहेब आम्हास नीट याद येत नाहीत. त्यांची जागा घेतली थोरल्या आऊंनी धाराऊनं. काय योग हे! शेवटच्या क्षणी आम्ही नाही भेटू शकलो आबासाहेबांना धाराऊला. थोरल्या मासाहेब आमच्या समोरच पाचाडवाड्यात गेल्या. सती गेल्या मासाहेबांना तर आमच्या हातानेच द्यावा लागला चूड आम्हास. खरंच मथुरेहून त्रिमलांच्या सोबत मुलखाकडे यायला निघतानाच गवसतो आम्ही पेरल्या पहाऱ्यांच्या तावडीत तर पन्हाळ्यावर आम्हा विरुद्ध रचलेला विषप्रयोगाचा कटाव सफल होता तर करता जेरबंद दिलेरच आम्हास आपल्या गोटात तर केवढ्या प्राणघाती कृष्णछायेतून गेली ही हयात. गडकोट, जामदारखाने, खजिने यांची रायगडाच्या सिंहासनावरची हवस वाटली आम्हास. उगाच सख्या बहिणीला पाठमोर होऊन आमच्या पाठीशी उभे राहिले हंबीरराव. उगाच दिली त्यांनी आपली लाडकी ताराऊ आमच्या एका शब्दाखातर रामराजांना. का म्हणून आले शहजादा अकबर आणि दिलेरचा भाऊ मिरबाद खान आम्हाकडं? समर्थ म्हणाले, आबासाहेबांहून विशेष ते करावे. आम्ही ते मानलं का? नाही. का? आबासाहेब आकृती, आम्ही केवळ सावली हे बरं समजून आहोत आम्ही. येता औरंगजेब फौजबंद होऊन आबासाहेबांच्या हयातीत दक्षिणेत तर जाते त्यास शरण ते? कधीच नाही. दुर्गाबाईंच्या रूपे जो गुदरला तसा प्रसंग औरंगच्या बेट्यावरही कधी गुदरू नये असेच का वाटत आले आम्हास? हा औरंगचा आणि आबासाहेबांचा आमचा खाजगीचा जंग आहे? नाही, 2 वृत्तींचा जंग आहे असं एकल्या आम्हासच का वाटतं?
पाण्यात ढेकळं विरघळावीत तसं मी म्हणणारे का होतायत या दौलतीस पारखे, की त्यांनाही वाटतं ही एकल्या भोसल्यांची दौलत आहे म्हणून. नवरात्रात जगदंबेचा गोंधळी तिला आळवताना ऐकलं आम्ही. कुठवर पाहू वाट, माझ्या नेत्रा भरला ताट. कशाच्या पाठबळावर जगत असतो, धडपडत असतो माणूस. का आज तेच बळ कमी पडलं असं का वाटतं आहे. मामासाहेब हंबीरराव गेले म्हणून, लगतच्या दोन्ही शाह्या पडल्या म्हणून, साऱ्यांनी एकजुटीनं कंबर कसली तर निभाव लागू नये अशा औरंगसमोर आमचीच माणसं आम्हाला पारखी झाली म्हणून. सवालाचे शेपूट धरून सवाल खडे ठाकत होते. त्यांची उकल व्हावी असा जाब मात्र गवसत नव्हता. बाहेर आषाढी पावसाखाली मावळ माती कशी झोडपून निघत होती. भाग 130 समाप्त.